आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे तालुक्यातील पुरमेपाडा धरणग्रस्तांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या मोबदला, पुनर्वसन आणि जमीन हक्काच्या प्रश्नांवर प्रांत कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. भाजप धुळे ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यापूर्वी धरणग्रस्त प्रतिनिधी जितेंद्र पाटील यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून न्यायाची मागणी केली होती. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्वसन शाखा आणि प्रांत कार्यालयाने संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली. बैठकीत पुरमेपाडा, बेंद्रेपाडा आणि सोनेवाडी परिसरातील धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. मोबदला, पुनर्वसन लाभ, मालकी हक्क, 7/12 उतारे आणि शासन योजनांचा लाभ यावर विशेष भर देण्यात आला. देवेंद्र पाटील यांनी 1950 ते 60च्या दशकात संपादित झालेल्या जमिनींच्या बदल्यात अनेक कुटुंबांना अद्याप न्याय मिळालेला नसल्याचा मुद्दा प्रशासनासमोर मांडला. यावेळी उपविभागीय अधिकारी रोहन कुवर यांनी महत्त्वपूर्ण आश्वासन दिले. धरणग्रस्तांनी न्यायालयात दावा दाखल केल्यास प्रशासनाकडून आवश्यक सर्व कागदपत्रे उपलब्ध करून दिली जातील असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रकल्पग्रस्त उतारे वारसांच्या नावावर करण्यासाठीही प्रशासन सहकार्य करणार असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे उतारे उपलब्ध नाहीत त्यांनाही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून उतारे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या बैठकीमुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रश्नांवर तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने पुरमेपाडा धरणग्रस्तांमध्ये न्याय मिळण्याबाबत नव्याने आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे.